लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्यापही पैसे जमा झालेले नाही। आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होतील अशा लाडक्या बहिणींना आशा होती, परंतु फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले नाहीत। लाडक्या बहिणींना GR व 1500 रुपये हप्त्याबाबत नवीन अपडेट असणार आहे। 100% खात्यावर तुमच्या पैसे तर जमा होणारच आहे। असं लाडक्या बहिणींना आशा आहे की 1500 रुपये लवकरच जमा होतील, पण आज गुढीपाडव्यानिमित्त सरकारने नक्कीच लाडक्या बहिणींना नाराज केलेला आहे, कारण 1.5 महिना झाले तरी सुद्धा पैशांचं वितरण झालं नाही। असं करत करत लाडक्या बहिणींना हे पैसे येणं बंदच होईल का, अशी सुद्धा लाडक्या बहिणींच्या मनात भीती आहे। तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, आता सुट्ट्या असल्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की लाडकी बहीण योजना अंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे वेळेवर पैसे येणं अत्यंत गरजेचं होतं, पण ते पैसे जमा झालेले नाहीत। आता मागील आठवड्यामध्ये निराधार योजनेचे पैसे आले, PM किसान सन्मान निधीचे योजनेचे पैसे आले, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा GR आला व त्याबाबत कृषी मंत्र्यांनी अपडेट सुद्धा दिली आहे की पैसे पुढील आठवड्यापर्यंत जमा होतील। परंतु लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडून कोणतेही अपडेट देण्यात आले नसल्यामुळे लाडक्या बहिणींचं आता टेन्शन वाढलेलं आहे, कारण 1.5 महिना जर तुम्ही पैसे देत नसाल तर योजना चालू करून काय फायदा आहे। कारण लाडक्या बहिणींनी काहीतरी प्लॅनिंग केले असतं, काहींना घर खर्चासाठी असो किंवा ट्युशनची फी असो, मुलांच्या शाळेची फीज असू द्या किंवा परीक्षा फी आहेत, त्यानंतर विविध कारणांसाठी लाडक्या बहिणींनी हे पैसे वापरलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना गरज आहे या पैशांवरती। काही लाडक्या बहिणींनी व्यवसाय सुद्धा सुरू केलेला आहे। तर लाडक्या बहिणींनो, GR व 1500 रुपये हप्त्याबाबत नवीन तारीख अपडेट आली असणार आहे की लाडक्या बहिणींसाठी फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार असं सुद्धा सांगितलं जात आहे। परंतु आतापर्यंत असं काहीच झालेलं नाही की हप्ते एकत्रितपणे मिळालेले नाही आहेत। 3000 रुपये थोडेसे दिवसांच्या फरकाने मिळालेले आहेत, पण एकत्रित मिळाले नाहीत। तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे की काही दिवसांच्या फरकाने हे पैसे जमा होऊ शकतात, म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता काही फरकाने तुम्हाला मिळू शकतात। तर खात्यात 3000 रुपये लवकरच जमा होतील, म्हणजेच हे पैसे आता कधी मिळणार किंवा तारीख कधी असणार आहे हे सुद्धा विचारलं जात आहे। नुकताच झालेल्या काही अर्थसंकल्पात राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी कोट्यवधीची निधीची घोषणा सुद्धा केली आहे। अशा वेळी फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचा लाभ एकाच वेळी देण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाईल का किंवा घेण्यात आला आहे का, हे सुद्धा इथे विचारलं जात आहे। नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याआधी सरकारकडून 2 महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा केले तर नक्कीच जाणार आहे, कारण हे रूलच आहे की नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याआधी ज्या काही योजना सुरू आहेत त्याचे पैसे जमा करणे अत्यंत गरजेचं असणार आहे। त्यामुळे काय झालेलं की गेल्या 8 दिवसांपासून, म्हणजे जसं मार्च महिना सुरू झाल्यानंतर 8 दिवसांपासून विविध योजनेचे पैसे त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। आता विविध योजना आपण जसं म्हटलं की मगाशी निराधार योजनेचे पैसे आलेले आहेत, म्हणजे मार्च महिन्याचे पैसे आले आहेत, पण लाडक्या बहिणींचे फेब्रुवारी महिन्यापासून हप्ता अजूनही पेंडिंग आहे, अजूनही पैसे जमा झालेले नाहीत। मग मिळालेल्या माहितीनुसार नव्या आर्थिक वर्षात फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे पैसे आहेत ते जमा होण्याची शक्यता आहे। 15 एप्रिलच्या आधी सरकारकडून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे 3000 रुपये जमा केले जातील। जरी आता GR सोमवारपर्यंत आलं किंवा उद्या जरी GR आलं तर वितरण 2 ते 3 दिवसांनी होणार आहे। उद्या म्हणजेच 20 तारखेला जो GR निघणार आहे तो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून येईल। सध्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा शेवटचा हप्ता मिळाला आहे, पण त्यानंतर एकही रुपया मिळाला नाहीत। पण आता 2 महिन्याचे पैसे एकाच वेळी मिळणार असे दिसून येत आहे, कारण एकाच वेळी म्हणजे एकत्रितपणे 3000 रुपये तर नाही, पण काय होऊ शकते की जरी पैसे पुढील आठवड्यात सुरू झाले तर 2 ते 3 दिवसांच्या फरकाने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे मिळू शकतात। दरम्यान याच वेळी काही महिलांचे लाभ सुद्धा बंद होणार आहेत। राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना EKYC करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ सुद्धा दिली होती। या काळात अनेक महिलांनी EKYC केली, पण त्यामध्ये चुका झाल्यामुळे सरकारने चुका दुरुस्त करण्यासाठी अखेरची संधी दिली आहे। म्हणजेच 31 मार्च 2026 पर्यंत EKYC मध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यायचे आहे। आता 31 मार्च नंतर ज्या महिलांना EKYC केलेली नाही अथवा अपात्र असलेल्या महिलांना लाभ पूर्णपणे बंद होणार आहे। त्यामध्ये तुम्ही काय करू शकता की तुम्ही जे काही तक्रार आहे ती नोंदणी करू शकता। आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता की ही तक्रार नोंदणी कशी करायची आहे, जेणेकरून EKYC साठी तरी सरकार काय करेल की एक संधी लाडक्या बहिणींना देतील। आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर आपण प्रत्येक वेळेस विनंतीच करत आहे की लाडक्या बहिणींसाठी हे EKYC पुन्हा सुरू करून त्यांना पुन्हा एकदा चान्स मिळायला पाहिजे आहे। तर महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करावं। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।